कोकण, मध्य महाराष्ट्र ते विदर्भात मध्यम ते जोरदार सरींची शक्यता। तर नमस्कार, शेतकरी राज्य या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं सर्वांचं स्वागत करतो। जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेअर करा। तर राज्यातून मान्सूनने जरी माघार घेतली असली तरी ऐन दिवाळीच्या तोंडावर पावसाचे संकट हे पुन्हा घोंघावू लागले आहे। अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात एकाच वेळी दोन शक्तिशाली हवामान प्रणाली सक्रिय झाल्यामुळे आजपासून म्हणजे 26 ऑक्टोबरपासून पुढे आठवडाभर म्हणजेच 1 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सर्व पावसाळी वातावरण राहणार आहे। या काळात कोकण, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि विदर्भात मध्यम ते जोरदार पावसाची देखील शक्यता आहे। तर दोन समुद्रातील प्रणालींमुळे पावसाची स्थिती कशी असणार आहे ते आपण पाहूया। राज्यातील या पावसाळी स्थितीमागे दोन प्रमुख सागरी प्रणाली कारणीभूत आहे। एक म्हणजे अरबी समुद्रातील तीव्र कमी दाबाचे क्षेत्र। आज पूर्व मध्य अरबी समुद्रात मुंबईच्या नैऋत्येला सुमारे 700 किलोमीटर अंतरावर कमी दाबाच्या क्षेत्राचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या क्षेत्रात म्हणजे डिप्रेशनमध्ये झाले आहे। या प्रणालीमुळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बाष्पयुक्त ढग जमा झाले असून त्यामुळे या भागात पावसाचा जोर हा वाढला आहे। ही प्रणाली पुढील 5 दिवसात हळूहळू पश्चिमेकडे ओमान आणि येमेनच्या दिशेने सरकेल, मात्र तोपर्यंत तिचा प्रभाव हा राज्याच्या पश्चिम भागावर कायम राहणार आहे। तर दुसरी म्हणजे बंगालच्या उपसागरातील संभाव्य चक्रीवादळ। त्याचवेळी बंगालच्या उपसागरात आग्नेय भागात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र होत आहे। उद्यापर्यंत म्हणजे त्याचे तीव्र कमी दाबाचे क्षेत्रात आणि 28 ऑक्टोबरपर्यंत चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे। हे चक्रीवादळ आंध्र प्रदेशातील काकीनाडा शहराच्या आसपासच्या किनारपट्टीला धडकेल असा सध्याचा अंदाज आहे। या प्रणालीमुळे दक्षिण भारतासह महाराष्ट्रातही पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे। तर कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे ते आपण पाहूया थोडक्यात। पुढील आठवड्याभरात राज्यभरात पावसाची शक्यता असली तरी काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर हा अधिक राहण्याचा अंदाज आहे। तर खानदेश आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम तर काही ठिकाणी जोरदार विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर हा भाग बदलत पडणार आहे। एक सलग न पडता काही भागात पडेल तर काही भागात पडणार देखील नाही। तर पश्चिम महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये पावसाचा जोर अधिक असणार आहे। तर कोकण किनारपट्टीच्या भागात पाहायला गेलं तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता आहे। तर वादळाचा प्रभाव अधिक जाणवल्यास काही ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। तर मराठवाडा या विभागात बघितलं तर बीड, धाराशिव, लातूर या भागात देखील बंगालच्या उपसागराच्या कमी दाबामुळे जोरदार पावसाची शक्यता आहे। तर विदर्भात पाहायला गेलं तर अकोला, अमरावती, नागपूर, गडचिरोली, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर या सर्व जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये भाग बदलत हलका ते मध्यम ठिकाणी काही ठिकाणी तर काही ठिकाणी जोरदार पावसाची देखील शक्यता आहे। या व्यतिरिक्त मुंबईसह उर्वरित कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील आठवडाभर मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। शेतकऱ्यांना शेतीतील काढणीला आलेल्या पिकांचे नियोजन करताना हवामानाचा अंदाज हा लक्षात घेऊनच शेतीची कामे करायचे। तर पुढील 8 दिवसांचा अंदाज आपण आता सविस्तर पाहूया। तर कोकण विभागात मुंबई शहर आणि उपनगर, त्यावर ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांचा अंदाज पाहूया। सोमवारी म्हणजे 27 ऑक्टोबरला जोरदार गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरींची शक्यता आहे। तर मंगळवारी 28 तारखेला पाहायला गेलं तर पाऊस हा कायम राहणार आहे आणि हवामान देखील ढगाळ राहणार आहे। बुधवारी 29 ऑक्टोबरवर हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। तर गुरुवार तर पुढील आठवड्यात हवामान मुख्यतः अंशतः ढगाळ राहणार आहे। तर तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची देखील शक्यता आहे। तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये पाहायला गेलं तर सोमवारी 27 ऑक्टोबर रोजी वादळी वाऱ्यांसह व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस अपेक्षित आहे। तर मंगळवार व बुधवार 28-29 ऑक्टोबर रोजी पावसाच्या सरी हलक्या ते मध्यम सरी पडू शकतात। तर गुरुवारी व त्यानंतर हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे। तर काही ठिकाणी तुरळक सरींची देखील शक्यता आहे। तर मध्य महाराष्ट्रात पाहायला गेलं तर पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये सोमवारी म्हणजे 27 ऑक्टोबरला दुपारनंतर गडगडाटी वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो। तर मंगळवार व बुधवारी पाहायला गेलं तर 28 ते 29 ऑक्टोबर रोजी पाऊस हा असणार आहे। पाऊस काय लगेच जाणार नाही आहे।
काही ठिकाणी हलक्या ते मध्यम तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर गुरुवारी 30 ऑक्टोबर रोजी आकाश अंशतः सूर्यप्रकाशित होईल. ते शुक्रवार ते पुढील आठवड्यात हवामान ढगाळ राहणार आहे, पण तापमानात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. तर अहिल्यानगर आणि नाशिकच्या विभागात पाहायला गेलं तर सोमवार आणि मंगळवार हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. तर बुधवार ते पुढील काही दिवसात हवामान मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे आणि त्या भागात देखील तापमानात वाढ होणार आहे. तर सोलापूरमध्ये सोमवारी 27 ऑक्टोबरला हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मंगळवारी 28 ऑक्टोबरला पाऊस अपेक्षित आहे, पण तो देखील तुरळक ठिकाणी होण्याचा अंदाज आहे. तर बुधवारी व त्याच्या पुढे हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे आणि तापमानात देखील चढउतार पाहायला भेटणार आहे. तर मराठवाडा विभागात पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर, लातूर, धाराशिव, बीड या विभागात सोमवारी मंगळवारी 27-28 ऑक्टोबर रोजी काही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे. तर बुधवार ते पुढील आठवड्यात पाहायला गेलं तर हवामान अंशतः ढगाळ राहणार आहे आणि तापमानात वाढ होण्याची देखील शक्यता आहे. तर नांदेड आणि परभणी या विभागात पाहायला गेलं तर सोमवारी 27 ऑक्टोबरला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. मंगळवार ते पुढील आठवडा हवामान मुख्यतः ढगाळ राहणार आहे. तर विदर्भ या विभागात पाहायला गेलं तर नागपूर, अकोला, अमरावती, वर्धा, चंद्रपूर या जिल्ह्यांच्या काही भागांमध्ये सोमवारी 27 ऑक्टोबरला आकाश मुख्यतः ढगाळ राहील. मंगळवारी 28 ऑक्टोबरला पाऊस अपेक्षित आहे. काही ठिकाणी तुरळक ते काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर बुधवारी 29 ऑक्टोबरला पावसाची सरींची देखील बुधवारी देखील सेम परिस्थिती राहणार आहे. तर गुरुवारी पुढील काही दिवसात हवामान अंशतः ढगाळ राहू शकतं, पण सूर्यप्रकाश हा पडणार आहे त्या ठिकाणी. तर पाऊस आणि खराब हवामानामुळे शेतमालाचे नुकसान टाळण्यासाठी योग्य काळजी शेतकऱ्यांनी घ्यायची. सध्याची पावसाळी स्थिती पाहता शेतीच्या कामांचे नियोजन करताना सतर्कता बाळगायची. तर आपल्या व्हिडिओची माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच हवामानाचे व्हिडिओ रोज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.